केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या घरातील किचनचं बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे। गेल्या 3 महिन्यात घरगुती गॅसच्या किमतीत झालेली ही दुसरी मोठी वाढ आहे। या दरवाढीवरून खासदार शरद पवार यांनी केंद्राच्या धोरणावर टीका केली आहे। सातत्याने हे दर वाढवतायत, या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर होतोय। पंतप्रधानांनी सुरुवातीला आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय असं सांगितलं, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्यानं हा धक्का द्यायचा हे त्यांचं सूत्र आहे। त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला। ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते। सातत्याने हे दर वाढत आहे आणि ते वाढत असताना सुरुवात 2 लोकांनी केली, नंतर वाढत आज कुठे आलेले होते। या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर। प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा हे त्याचं सूत्र आणि त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल।